शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी लिहिलेल्या एका लेखानं राज्याच्या राजकारणामध्ये नवं वळण आलंय. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर नेतृत्व अजितदादांकडे देणार होतो असं शशिकांत शिंदेंनी राष्ट्रवादीच्या मुखपत्रातल्या एका लेखात लिहिलंय. दादांचं स्वप्न अपूर्ण राहिलं ते पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. विलिनीकरणानंतर राष्ट्रवादी अजून मजबूत होईल आणि विलिनीकरण हीच खरी दादांना श्रद्धांजली असेल असं शशिकांत शिंदेंनी लिहिलंय. शशिकांत शिंदेंनी राष्ट्रवादीच्या मुखपत्रात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल लेख लिहून भूमिका मांडली. त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शशिकांत शिंदे यांनी लिहिलेल्या लेखाची प्रत मागवली. त्यानंतर तटकरेंनी शशिकांत शिंदेंच्या लेखावर आपली भूमिका मांडली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदेंना जास्त माहिती आहे अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी दिली आहे. अनेक नेत्यांनी बोललेलं आहेत. शिंदे साहेब जे आहेत, शशिकांतजी शिंदे आहेत, आता पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी जे वक्तव्य केलं, त्यांनी अध्यक्ष म्हणून जे वक्तव्य केलं त्यांना आता पक्षाचे अध्यक्ष म्हणून जास्ती माहिती आहे. राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आलाय. पक्षाचे आमदार हिरामण खोसकर यांनी मोठं विधान केलंय. 40 पैकी तब्बल 30 ते 35 आमदारांची विलिनीकरण व्हावी अशी भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व आमदारांची एकच इच्छा असून पक्षाने विलिनीकरणाच्या दिशेने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हाव्या असं आपण सुनेत्रा पवारांनाही सांगणार असल्याचं खोसकर म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरणाच्या हालचालींना आणखी बळ मिळाले असं मानलं जात आहे. आमची 100% इच्छा आहे व्हावं. आम्ही तर सगळे आमदार सांगतो. एक आमचे काही आम्ही 40 पैकी 30-35 आमदार आम्ही 100% सांगतो का ते विलिनीकरण व्हावं. काय त्या वरिष्ठ लेवलला पण आमची ती अपेक्षा आहे तर ते दोन्ही पक्ष एकत्र यावं तरच दादाला खरी श्रद्धांजली. मी तर सांगणारच आहे की मग एकत्र व्हावं म्हणून. हो हो आम्ही स्वतः बोलणारच आहे. आता दादानंतर चालवणारा लीडर तर आम्हाला पाहिजे ना तिथं कोणतरी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदाच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सकारात्मक पद्धतीने काम करा असं आवाहन सुनेत्रा पवारांनी केलंय. या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके उपस्थित होते. जुन्नर तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार असल्याची भूमिका बेनकेंनी सुनेत्रा पवारांसमोर मांडली. त्याच्या या भूमिकेला सुनेत्रा पवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं बेनकेंनी सांगितलंय. आम्ही जेव्हा वेळेस ठरवलं की एकत्र लढायचं तेव्हा आम्ही असा क्रायटेरिया ठेवला नाही की हा तुतारीचा, हा घड्याळाचा, हा इकडला तिकडला. आम्ही त्या तालुक्यामध्ये सगळं ॲनालिसिस केलं आणि निवडून येण्याच्या क्षमतेवर निवडलेलं आहे. दोन्ही पक्षाचे तालुका अध्यक्ष पण होते आणि आम्ही सांगितलं की आम्ही असं केलं होतं. दादांनी पण आम्हाला तशा पद्धतीने दुजोरा दिला होता आणि इथून पुढं आम्ही सगळे एक राहणार. सुनेत्रा वहिनींची काय प्रतिक्रिया होती? चांगलं आहे म्हटले ते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक परिवार आहे, हा एकत्रच राहायला पाहिजे आणि एकत्रितपणे तुम्ही जो चालण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्याबद्दल त्यांनी चांगला म्हणजे समाधान व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपले उमेदवार स्वतःहून दुसऱ्या पक्षाच्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात दिले आणि त्या पक्षाच्या अधिकृत चिन्ह घड्याळ यावरती उभे सुद्धा केले. महत्त्वाची बाब म्हणजे यातील काही जण निवडून आले. मात्र आता निवडून आल्यानंतर ते अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार झाल्यामुळे त्यांचा त्यांच्या मूळ पक्षाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरदचंद्र पवार यांच्या पक्षाशी कायमचा संबंध संपलाय. यामध्ये पुणे जिल्ह्यातनं इंदापूरच्या अंकिता पाटील, शिरूर मतदारसंघातनं जिल्हा परिषदेवरती निवडून गेलेल्या सुजाता पवार, कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली गटातील संध्या पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे आता ज्या शरद पवारांच्या उमेदवारांनी हाती घड्याळ घेतलंय त्यांचं पुढे काय असा प्रश्न निर्माण झालाय. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चेवरती मंत्री हसन मुश्रीफांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा ज्या चर्चेत होते त्यात राष्ट्रवादीचे अन्य कुठलेही नेते नव्हते असं मुश्रीफांनी म्हटलंय. तर शशिकांत शिंदे ज्याबद्दल बोलतायत ती चर्चा फक्त जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात असावी. तसंच दादा गेल्यानंतर परिस्थिती वेगळी असल्याची प्रतिक्रियाही मुश्रीफांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता त्या चर्चेत नव्हता, त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही.
आता सवाल काय आहे की दादा गेल्यानंतरची परिस्थिती बदललेली आहे. आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल. त्याशिवाय आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांचे कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता ह्या पक्षामध्ये होईल. निवडणुकीच्या काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल अजित पवारांनी आपल्याला कल्पना दिली होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी दिली आहे. तर दादा मुख्यमंत्री होईल असं आम्ही स्वप्न पाहिलं होतं. राष्ट्रवादीच्या सर्वात जास्त जागा आल्या होत्या तेव्हा अजित पवार मुख्यमंत्री झाले असते, मात्र कुठे माशी शिंकली माहिती नाही, असंही घनश्याम शेलार म्हणाले. मध्यंतरी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर दादांचा माझा एका निमित्तानं फोन झालेला होता आणि त्यावेळेस त्यांनी एवढंच वाक्य वापरलं होतं की आता आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुतारेने घड्याळ दोन्ही एकत्र लावण्याचा त्या ठिकाणी आपण विचार करतोय आणि तो अंतिम टप्प्यात आहे. याचा अर्थ विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये काही प्रक्रिया सुरू झालेल्या होत्या. चंद्रपूर महापालिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांना 1-1 कोटी देण्यात आले. शिवाय त्यांना वेगळ्या ऑफर्स दिल्याचा दावा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. यावर संजय राऊतांनी संदीप देशपांडे यांचं नाव न घेता प्रत्युत्तर दिलंय. ठाकरेंच्या नगरसेवकांनी 1 कोटी रुपये घेतले असा आरोप ज्यांनी केला ते भाजपसोबत पैसे मोजायला बसले होते का? त्यांचं 20% कमिशन होतं का? असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय. ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केला आहे माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाच्या भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे. असं काय व्यवहार झाला आहे का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? चला सोडून द्या. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, अशी चंद्रपूरच्या परिस्थितीवरनं संजय राऊतांची परिस्थिती झाल्याची टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. तर ठाकरेंची शिवसेना चंद्रपूरमध्ये भाजपबरोबर जाणार असल्याची कल्पना राऊतांना आधीच होती, असंही देशपांडे म्हणाले. सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम हा झाला आहे की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला. सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती. हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहीत होतं. त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना, हे त्यांना माहिती होतं आधी. जे आपण बोललोय त्याच्या विपरीत घडतंय, तर मग मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर आणि म्हशीवर बसून अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था झाली आहे त्यांची. पुढची बातमी बघूयात. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर विजयी झालाय. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मुस्लिम नगरसेवक सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांना महापौर पदाची संधी मिळाली आहे. भाजपसह सत्ताधाऱ्यांकडनं त्यामुळे त्यांच्यावरती टीका करण्यात येते. या निवडीवरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावला होता. त्यानंतर आता संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचा अभ्यास कमी पडतोय म्हणत निशाणा साधलाय. त्या एकनाथ शिंदेना सांगा जरा अभ्यास करा, अभ्यास करायचा, डोक्याला तेल वगैरे लावा थंड डोकं होण्यासाठी आणि मग अभ्यास करा. परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 12 नगरसेवक मुसलमान आहेत हे त्यांना माहिती आहे का? शिंद्यांना तर उचलली जीभ लावली दाढीला, टाळाला पण नाही दाढीला. संजय राऊतच्या डोक्यावर झालेला तो परिणाम आहे. आता उचलली जीभ लावली दाढीला, तू लावून दाखव बरं. बोलताना वाक्याचा वापर कुठं करायचा याची अक्कल नसलेले हे बेअक्कल लोक आम्हाला शहाणपण शिकवायला चालले. तुम्हाला आता तुम्ही काय चांगुलपण करतात हे महाराष्ट्राने पाहिलं, शिवसैनिकांनी पाहिलेलं आहे. आता तुम्हाला ज्या भाषेमध्ये आता उत्तर जर बाळासाहेब असते तर कसं दिलं असतं, तुम्हाला फिरवलं असतं आणि मागून ज्या तुमच्या पृष्ठभागावर लाथ मारली असती. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांच्या कार्यालयातल्या कारकुनाला लाच घेताना अटक करण्यात आली आहे. मंत्रालयातल्या कार्यालयातच एसीबीने रंगेहात पकडले. मेडिकल दुकानाचा निलंबित परवाना पूर्ववत करण्यासाठी 50,000ची लाच मागितली होती. तडजोडी अंती 35,000ची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. आरोपी राजेंद्र ढेरंगे अन्न व औषध प्रशासन विभागात कारकून होता. नाही पण तोपर्यंत चौकशी निष्पन्न ज्याने केलं त्याला तर त्याची सजा लगेच भोगावी लागते.
त्याच्यातून काही निष्पन्न निघालं तर माझ्यापर्यंत जर जबाबदारी आली तर मी राजीनामा देईल. पक्ष नेतृत्वाबरोबर चर्चा झालेली नाही, म्हणूनच मी म्हणतो का जर तसं काही आलं तर मी राजीनामा देईल. नाही, आता कोणाच्या डिपार्टमेंटमध्ये घडतं नाही घडतं, माझ्या डिपार्टमेंटमध्ये घडलं, ते चुकीचं घडलं, त्याला उत्तर द्यावं लागेल, त्याचा जाब द्यावा लागेल, त्याची त्याला सजा भोगावी. माझा स्वभाव सगळ्यांना माहीत आहे का मी अशा प्रकारचं चुकीचं कधी करत नाही, केलेलं नाही, करणारही नाही. तुमचं कोणाकोणाशी बोलणं झालेलं आहे आतापर्यंत या अनुषंगानं एकाही कोणाबरोबर बोलणं झालेलं नाही, कोणाच बरोबर बोलणं नाही. तुम्ही जाणार मुंबईला गेल्याच्या नंतर किंवा मुंबईला कधी जाणार? गेल्यानंतर आजच जाणार आहे मी मुंबईला. मुख्यमंत्र्यांशी त्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांबरोबर भेटणार, झालेला प्रकार त्यांनाही माहीत आहे, त्याच्या संदर्भात चर्चा करतो. मंत्रालयात लाच घेणाऱ्या राजू ढेरिंगीला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर मंत्रालयामध्ये केवळ 10,000ची रोकड नेण्यास परवानगी असताना 42,000ची रोकड सापडली. आता या प्रकरणी राजू ढेरिंगेंची एसीबीकडनं चौकशी करण्यात येते. ज्या एफडीए विभागावरती राज्याच्या आरोग्याची जबाबदारी, तिथेच 35,000चं इमान विकलं जात आहे, हे महाराष्ट्राचं दुर्दैव. लाच प्रकरणावरती अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. तर फाईल्स क्लिअरन्सच्या नावाखाली मंत्रालयामध्ये नक्की कशाचा बाजार मांडलाय, दानवेंचा सवाल. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पक्ष संघटना आणि मंत्र्यांमध्येही फेरबदल होऊ शकतात. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर भागामध्ये निवडणूक कामगिरी प्रभावी नसल्यामुळे नाराजी व्यक्त होते. शिंदेंनी 3 ते 4 मंत्र्यांचे कानही टोचल्याची माहिती आहे. तसंच जिल्हा संपर्क प्रमुख नेते आणि सचिवांना राज्यभर दौरे करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. मराठवाड्यामध्ये जाणून बुजून व्हॅलिडिटी रोखल्या जात असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. तर हैदराबाद गॅझेटेनुसार कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नसल्याचंही जरांगेंनी म्हटलंय. मंत्री महोदयांना सुद्धा सांगितलं होतं की व्हॅलिडिटी जाणून बुजून दिल्या जात नाहीत, प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत. हे मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत सुद्धा गेलं पाहिजे, राज्य सरकारच्या कानावरती ही गोष्ट गेली पाहिजे. उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या कानावरती आम्ही स्वतः टाकलंय. हैदराबाद गॅझेटियरनुसार सुद्धा अर्ज केलेल्या बांधवांना कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत. हैदराबाद गॅझेटनुसार 2 फेब्रुवारीपर्यंत मराठवाड्यामध्ये 310 जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. आतापर्यंत 731 जणांनी अर्ज केले होते, तर 24 अर्ज फेटाळले असून उर्वरित अर्जांची सध्या तपासणी सुरू आहे, अशी माहिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.